ऐका ना, काय गावास जेवायला चला की वाट बघायला तुमची तो तुला माहित नाही आज माझा उपवास असते शनिवारी. मी तर विसरलेच की तुम्हाला उपवास असते आज म्हणून मला माहीतच नाही. लवकर काहीतरी मला कॉलला जायचं लवकर. आता काहीतरी करते. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे मराठीच रेसिपीमध्ये. तर आज त्यांना जायचं होतं कामाला आणि मी विसरूनच गेले रात्री शाबू भिजू घालायसाठी आणि त्यांचा होता उपवास. तर मग मी इथं काय केलं, झटपट करण्यासाठी पराठे घेतले. तर त्यासाठी 1 वाटीभर शाबू घेतला आहे. कढईमध्ये टाकून त्याला मस्त असं लाल व्हायपर्यंत असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये 1 वाटी भगर टाकली, ती पण लाल व्हायपर्यंत मग नंतर परतून घेतली. ते सगळं असं एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं, त्याला बारीक करून घेतलं असं या प्रकारे. त्यानंतर घेतले 2 बटाटे अशी शिलून. त्यानंतर टाकले 1 चम्मच तिथं हिरवी मिरची कुटून. त्यानंतर टाकलं त्यात केलेलं मिश्रण, बारीक केलेलं शेंगदाण्याचा कूट व चवीनुसार मीठ, याचं मस्त असं मिश्रणाला एकजीव करून घेतला. त्यानंतर याच्यामध्ये मी पाणी घालते. मला इथं चांगलंच असं थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी जरा जास्तच लागते. आणि हे हिच्यामध्ये नाही का शाबूचं पीठ असल्यामुळे हे पटपट असं हे होऊन जाते, घट्ट होऊन जाते. त्याच्यासाठी याच्यामध्ये पाणी जास्त घालावं लागते. मला 1.5 ग्लास इतकं पाणी लागलं होतं. ह्याच्यामध्ये आपण अजून पाणी घालून घेऊयात. बघू शकता तुम्ही किती पटकनी असं घट्ट होण्यावर येते. तर मी याच्यामध्ये अजून पाणी घालून याला मिक्स करते आणि अजून याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूत आता आणि अजून याला मिक्स करून घेऊयात. आता आपला बॅटर हे तयार आहे. आता आपण इकडं पॅन गरम व्हायला ठेवून दिलेला आहे. त्याच्यावरती घालूयात मस्त तेल जास्त मारायचं आहे. त्याच्यावर पाण्याचा शिपका मारायचा, ज्याने की पराठा तुटत नाही आणि असा एकदम असा मोकळा निघतो. त्यासाठी आता त्याच्यावरती 1 चम्मचभर बॅटर टाकलं मी. त्यानंतर याला हाताच्या सहाय्याने असं पांगळून त्याचा गोल आकार मस्त असा तयार करून घ्यायचा आहे. असं मी करते, असं या गोल आकाराचा असं तयार करून घ्यायचा. त्याच्यानंतर असं थोडंसं काय वरतून तेल घालायचं आणि याला मस्त खालून असा पचू द्यायचा. पचल्याशिवाय काढायचा नाही. आधी जर आपण काढला तर ते नाही पचला ना, आपण जर काढला तर ते तुटून जातो. तर तुम्ही बघू शकता असा पराठा मी गोल गोल तयार करून घेतला. त्यानंतर आता पचला आहे, आपण याला पलटून घेऊयात. दुसऱ्या साईडनं पण त्याला त्याच प्रकारे असं चांगलं होऊ द्यायचं आहे. थोडंसं आपण तेल घालणार आहे, कारण दुसऱ्या साईडनं पण चिपकायची भीती असते, कारण खालच्या बाजूनं झालेला असते आणि वरच्या बाजूने ते कच्चंच असते. तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं मी तर पराठा चांगला असा भाजून घेतलेला आहे. तर आता आपण याला काढून घेऊयात. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर शाबू भिजू घालायचा विसरले असेल तर तुम्ही पण ही रेसिपी करून खाऊ शकता. आणि चवीला एकदम अशी भारी होती. तिच्यासोबत मी दही आणि आमटी केली होती, एकदम भारी झाली होती. थँक्यू. तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा. माझ्या